काढायचा आणि लाईनची जाडी कशी ओळखायची आणि लाईन कोरडी आहे का भरलेली आहे याच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे नवीन शिकणाऱ्यासाठी. जुन्याला तर सांगायची गरज नाही, पण जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी राहणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा बोर पॉइंट फेल जाऊ नये याच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे. तर चला आपण स्टार्ट करू. सर्वप्रथम आपण लाईन शोधून घेऊ. तर हे इथं आपल्याला एक लाईन सापडलेली आहे, अतिशय पॉवरफुल लाईन दाखवतोय. तर आता आपण हिची जाडी चेक करून घेऊ, म्हणजे रुंदी किती आहे हे करून घेऊ. रुंदी चेक करण्यासाठी आपल्याला मागे यायचे आणि असे सरळ 2 बोट सर्किट न्यायचे. ज्या ठिकाणी पहिली मुवमेंट नारळची होईल तिथून एक रेस ओढायची अशी. ही रेस ओढली. आता परत इकडच्या साईडने यायचे, इकडच्या साईडने बघायचं लाईनची रुंदी किती आहे. असे 2 बोट सर्किट न्यायचे. हा बघा इथं नारळ उचलतोय, ही अशी रेस ओढायची. ही रुंदी झाली लाईनची. आणि आता या लाईन मध्ये पाणी किती आहे ते बघण्यासाठी आपल्याला या पलीकडच्या रेषेवर 2 बोट ठेवायचे असे आणि घासत इकडे आणायचे असे इकडच्या रेषेपर्यंत. जिथपर्यंत नारळ उचलन तिथपर्यंत समजा आता ही आपली संपूर्ण लाईन भरलेली आहे. सध्या याच्यात फुल पाणी आहे. तर ते झालं लाईन शोधण्याचं काम आणि लाईनची रुंदी काढण्याचं. आता लाईन ही चालू आहे की बंद आहे ही कशी ओळखायची ते नवीन कानाड्यासाठी मी सांगणार आहे. तर आता आपल्याला ही लाईन सापडलेली, आपण लाईन वर चालायचे. हो का, लाईन वर चालत असताना सरळ जिथपर्यंत सरळ लाईन न जाणार तिथपर्यंत नारळ हातावर उचलणार. आता भरलेली आहे का पाण्याची आहे, परत रिवर्स चालायचंय. जर कोरडी लाईन असेल तर रिवर्स चालताना नारळ उचलणार नाही, भरलेली असेल तर दोन्ही साईडनी हातावर नारळ उचलणार आहे. तर बघा ही भरलेली लाईन आहे, त्याच्यामुळे हिच्यावर दोन्ही साईडनी नारळ उचलतोय. हा बघा नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे. जय रंगोली.